नमस्कार, मी भाग्यश्री एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. जगातील सर्वात प्रभावी व्यंकटेश स्तोत्राची 21 दिवसाची सेवा कशी करावी? असाध्य गोष्टीही साध्य होतील. विष्णू स्वतः दर्शन देतील. माझा सेवेचा खूप छान अनुभव आहे. ही सेवा कधी करायची तर मार्गशीर्ष महिन्यात करावयाची सेवा आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र कसे करायचे व त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. चला तर मग पाहूयात. ही सेवा केल्याने असाध्य गोष्टीही साध्य होतील. विष्णू स्वतः तुम्हाला दर्शन देतील व या सेवेने तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील. तर ही सेवा तुम्हाला कधी करायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा तुम्हाला करायची आहे. या सेवेचे नियम व अटी काही आहेत. ती व्यंकटेश स्तोत्र कसे करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला मराठी व संस्कृतमध्ये सुद्धा आहे. तुमची इच्छा जी असेल ते वाचा. तर तुम्ही हे अनुष्ठान कसे करायचे व कधी करायचे हे तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. हे अनुष्ठान 3 दिवसाचेही करू शकता किंवा 21 दिवसाचे सुद्धा करू शकता. 41 दिवस सुद्धा 11 दिवस सुद्धा अनुष्ठान करू शकता. या पद्धतीनेच हे अनुष्ठान करायचे असते. श्री व्यंकटेश या शब्दाचा अर्थच असा आहे की तो दुःख निवारण करणारा आहे, आपले सर्व दोष कमी करणारा आहे, आपल्या सर्व अडचणी दूर करणारा आहे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा. श्री व्यंकटेश याचा अर्थ होतो जे विष्णू स्तोत्र आहे त्यामध्ये जी नामावली आहेत त्या नामावलीमध्ये 1000 नामावली श्री व्यंकटेश हे भगवान विष्णूचे एक नाव आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 1 वेळा तरी पठण करावे. रोज घरामध्ये पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. श्री व्यंकटेश स्तोत्र कोणी 21 दिवस, कोणी 11 दिवस, कोणी 41 दिवस आणि कोणी 3 दिवस केले आहे. त्यांनाही याचा खूप छान अनुभव आलेला आहे. हे अनुष्ठान मी 21 दिवसाचे केले होते. जेव्हा केव्हा तुम्ही हे अनुष्ठान कराल तेव्हा तुमचे मन अगदी स्वच्छ असावे. तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका कुशंका नसावी. तुमच्या मनामध्ये शंका कुशंका ठेवून तुम्ही हे अनुष्ठान करायचे नाही. मी तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार नाही. हे श्री व्यंकटेश स्तोत्र केव्हा पूजा करायची तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रात्री 12 वाजता पठण करायचे आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या ठिकाणी ही पूजा करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही रात्री 11:30च्या दरम्यान आंघोळ करून मगच या पूजेला बसायचे आहे. आंघोळ केल्याशिवाय ही पूजा करायची नाही. ही पूजा करायची आहे. पूजा मांडणी कशी करायची? एक चौरंग किंवा पाट घ्यायचा. त्यावरती लाल, निळा किंवा पिवळा वस्त्र अंथरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरी भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे. बालाजीचाही फोटो तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला हे अनुष्ठान करायला बरोबर 12 वाजता सुरुवात करायची आहे. 12 वाजून गेल्यावर ही पूजा केली तर चालेल का?
तर नाही, कारण ही पूजा तुम्हाला बरोबर 12 वाजताच करायची आहे, तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जरी ठेवली तरी चालेल. पठण करण्याअगोदर श्री विष्णूंना नमस्कार करायचा आहे, त्यांची पूजा करून घ्यायची आहे, धूप दीप लावायचा आहे आणि दिवा हा अखंड तेवत ठेवायचा आहे. जितके दिवस तुम्ही हे अनुष्ठान करणार आहात तेवढे दिवस जरी तुम्ही दिवा तेवत ठेवलात तरी चालेल. जर तुम्ही हे अनुष्ठान 3 दिवसाचे करत असाल तर दिवा तुम्ही 3 दिवस अखंड ठेवला तरी चालेल. तुम्हाला 3 दिवस अखंड दीप तेवत ठेवायचा नसेल तर तुम्ही तुमची पूजा होईपर्यंत तरी दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे. नसेल तर तुम्ही तुमची पूजा होईपर्यंत किंवा श्री व्यंकटेश स्तोत्र पठण होईपर्यंत हा दिवा तेवत ठेवायचा आहे. तुमची पूजा चालू असताना कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये याची काळजी घ्यायची आहे. जर तुमच्या पूजेमध्ये खंड पडल्यास तुमची ती सेवा पूर्ण होत नाही, त्याचे फळ देखील तुम्हाला मिळत नाही. जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही ही पूजा करू नका. पूजा मांडून झाल्यावर श्री व्यंकटेश स्तोत्र पठण करते वेळेस तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे त्यासाठी हे तुम्ही अनुष्ठान करताय, त्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान करत आहात, ती इच्छा तुम्हाला श्री विष्णूंना सांगायची आहे व त्यानंतर तुम्ही हे अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. भगवान विष्णूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे व सुरुवात करायची आहे. याच्या काही अटी व नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. तुमची जी काही अडचण आहे, तुमच्यावर कर्ज खूप झाले आहे, तुम्हाला संपत्ती हवी आहे किंवा तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे, यासाठी सुद्धा हे अनुष्ठान तुम्ही करू शकता. पुत्रप्राप्तीसाठी श्री व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 3 महिने पठण करावे लागेल. तुमच्या घरात संसारिक अडचणी आहेत किंवा तुमच्यात वादविवाद आहेत, हे दूर व्हावेत यासाठी सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. या सेवेचा अनुभव खूप सुंदर आहे, तेव्हा केल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव नक्की येईल. हे नियम व अटी आहेत ते पाळून जर तुम्ही अनुष्ठान केले तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर हे नियम कोणते आहेत चला पाहूयात. तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला लिहून नक्की कळवा. तुम्ही किती दिवसाचे अनुष्ठान करणार आहात? 3, 21 किंवा 41 दिवस किंवा 11 दिवस. तुम्ही कितीही दिवसाचे अनुष्ठान करा, त्यावेळेस तुम्हाला कडक ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. हे अनुष्ठान करते वेळेस तुमचे शरीर, मन पूर्णप्रमाणे स्वच्छ पाहिजे. 12च्या आत तुम्हाला आंघोळ करून मगच ही पूजा करायची आहे. पूजा बरोबर 12 वाजता चालू करायची आहे. 12च्या नंतर पूजा चालू करायची नाही. जोपर्यंत हे अनुष्ठान चालू आहे तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खायचे नाही व घरामध्ये सुद्धा आणायचे नाही. हे अनुष्ठान चालू आहे तोपर्यंत तुम्हाला कोणाच्याही हातचे खायचे नाही व बाहेरचे अन्न वर्ज्य करायचे आहे. चॉकलेट, बिस्किट हे सुद्धा खायचे नाही. तुम्ही भाजी, भाकरी, पोळी हे सर्व अन्न खाऊ शकता, परंतु परान्न वर्ज्य करायचे आहे. बाहेरचे अन्न कुठल्याही प्रकारचे खायचे नाही. श्री व्यंकटेश स्तोत्र पठण करता त्यावेळेस जर तुम्हाला झोप लागली आणि तुम्ही झोपून गेलात तर हे अनुष्ठान पूर्ण होणार नाही. त्यानंतर तुम्हाला 3
नव्याने सुरुवात करावी लागेल. असे तुम्हाला होऊ शकते की तुम्ही पठण करते वेळेस तुम्हाला झोप येऊ शकते, परंतु देव आपली परीक्षा बघत पाहत असतो. पण आपल्याला झोपायचे नाही, अनुष्ठान पूर्ण करायचे आहे हे ठरवून जर तुम्ही हे अनुष्ठान केले तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही व भगवान विष्णू तुमच्यासोबत नक्की असतील. तुम्हाला हे अनुष्ठान पूर्ण करायचेच आहे कोणत्याही परिस्थितीत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 3 दिवसाचे अनुष्ठान करते वेळेस पहिल्या दिवशी व शेवटच्या किंवा मध्ये अमावस्या व पौर्णिमा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व तुमचा मासिक धर्म जर असेल तर तुम्ही तुमचा मासिक धर्म होऊन गेल्यावर ही पूजा करू शकता. महिलांनी ही सेवा करत आहात तेव्हा साडी घालून व हातामध्ये बांगड्या, कपाळी कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावे असा पूर्ण शृंगार करायचा आहे, परंतु काळी वस्त्र घालायची नाही. सुवासिनीचा पूर्ण शृंगार करूनच ही पूजा करायची आहे. पूजेची मांडणी आहे ती तुम्हाला जितके दिवस तुम्ही हे अनुष्ठान करणार आहात तेवढे दिवस ही मांडणी हलवायची नाही. ही पूजा करून झाल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर तो असा करायचा आहे, तुमच्या उजव्या हातात पाणी घ्यायचे आहे, त्यावर हळद कुंकू घ्यायचे आहे, फूल घ्यायचे आहे आणि संकल्प सांगायचा आहे. संकल्प सांगते वेळेस भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे की मी ह्या कारणासाठी हे 3 दिवसाचे किंवा 21, 41, 11 दिवसाचे श्री व्यंकटेश स्तोत्र याचे अनुष्ठान करत आहे. असे सांगून ते पाणी ताटामध्ये खाली सोडायचे आहे. खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, देवापुढे पाणी ठेवू शकता. श्री व्यंकटेश स्तोत्र हे मराठी व संस्कृतमध्येही आहे. एका दिवशी तुम्हाला हे 21 वेळा पठण करायचे आहे. 21 वेळा पठण केल्याने हे एक मंडळ पूर्ण होतो. तुम्हाला एक मंडळ करायचे आहे. मराठीमध्ये 1 ते 80 ओव्यापर्यंत 21 वेळा वाचायचे आहे व संस्कृतमध्ये असेल तर 1 ते 8 ओव्या पठण करायच्या आहेत. फलश्रुती ही संस्कृतमध्ये 9व्या ओवीपासून आहे ती पूर्ण पठण करायची आहे. मराठीत 21व्या ओवीपासून फलश्रुती आहे ती तुम्हाला रोज पठण करायची आहे. फलश्रुती रोज वाचायची आहे व शेवटच्या दिवशी उद्यापन करायचे आहे. याला पिवळी खिचडी करायची आहे, ती 12लाच दाखवायची आहे व नंतर पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळी खिचडी खूप आवडते. ती पिवळी खिचडी 12 वाजताच पूजा करायच्या आधी नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तर ही व्यंकटेश स्तोत्र ही सेवा करून पहा, तुम्हाला अनुभव नक्की येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या इच्छा